वैष्णोदेवी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मी आहे हितेश कदम आणि वैभव जाधव. हा, तर आम्ही चाललो आहोत वैष्णोदेवी. तर हा आमचे तिकीट बुक केलेले. हे आमचे मित्र मैत्रिणी सर पण आहेत आमचे गुरु सर. ही माझी बायको. मस्त टाइमपास चालू आहे तुमचा. बुला दे मिरची दे थोडी. सर बिर्याणी लगा चार लो चार चाहता है आपको बुलाएंगे सामने देखो मित्रांनो, एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन शेअर करायची तुमच्याशी. हे वैष्णोदेवीचं मंदिर आणि ह्याच्याहून 2-3 किलोमीटर वरती तुम्हाला भैरव बाबाचं मंदिर भेटणार. म्हणजे महादेवांचं मंदिर आहे. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय ही जी यात्रा आहे ती इनकम्प्लीट राहणार. तर त्याचं दर्शन पण घेणं जरुरी आहे. फोटो काढ ना. जय माता दी. तो फायनली आम्ही दर्शन वैष्णोदेवी मातेचं घेतलं आहे आणि सरांची खूप मदत झाली आहे यामध्ये. आणि ह्या सरांनी पण खूप मदत केली आहे. घोडे वगैरे आणि सर्वांचं लगेज वगैरे हेच हे करत होते. 1 तारखेला आम्ही आमची यात्रा चालू केली होती आणि वैष्णोदेवी मातेचं दर्शन अगदी धावपळीमध्ये पण संपूर्ण झालेलं आहे. सर्वांनी मातेचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि इथून पुढे आम्ही आता पुढच्या यात्रेला सुरुवात करत आहे. आणि आमची इथून पुढची यात्रा जी आहे सर्वांना सांगितल्याप्रमाणे हितेशला पण आठवत असेलच. आता आम्ही पुढे झालं हितेश. आम्ही जम्मूला जाणार आहे. जम्मूवर अमृतसरवरून आम्ही वाघा बॉर्डर आणि गोल्डन टेम्पलला दर्शन करू. यो गाईज यो यो लो लो लो. मित्रांनो, आजचा 3रा दिवस आणि आम्ही अमृतसरला पोहोचलो रात्री 2 वाजता आणि सुंदरसं AC रूममध्ये स्टे केलं. सो हे आमचे रूम्स.
बॅग्स वगैरे. आणि सर्वात खास म्हणजे गोल्डन टेम्पलच्या समोरच आमचा हा रूम आहे. हा गोल्डन टेम्पलचा गेट आहे, तुम्ही बघाल तर. आणि हॉटेलचं नाव हे आहे 4 नाईट होमस्टे. मित्रांनो, गोल्डन टेम्पलच्या अगोदर बाजूलाच एक मंदिर, महादेवांचं मंदिर आहे. तर आम्हाला ते दिसलं आणि आम्ही दर्शन तिथे घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गोल्डन टेम्पलमध्ये एंट्री केली. खूप सुंदर असा महादेवांचं मंदिर होतं. गोल्डन टेम्पलचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही लंगरसाठी लाईन लावली आणि खूप स्वादिष्ट असं जेवण होतं. आणि हे जे लंगर आहे ते 24 तास चालू असतो. आता आम्ही गोल्डन टेम्पल दर्शन घेऊन तर चाललो आहेत आम्ही पुढे वाघा बॉर्डर. वाघा बॉर्डरला चाललो आहे. बग्गा बॉर्डर नाही रे. वाघा बॉर्डर तवेरामध्ये वाघा बॉर्डर. आम्ही इथून किती किलोमीटर आहे? 35 किलोमीटर. 35 किलोमीटर. सो मित्रांनो, 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही वाघा बॉर्डरच्या गेटवर पोहोचलो आहे. आणि ही जी गेट आहे ती आपल्या इंडियाची गेट आहे. जबरदस्त जबरदस्त. छोले भटुरे ट्राय करतोय आम्ही. कसं आहे? सो मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत जालियनवाला बागमध्ये.
हमारे बॉम्बे में ना कुल्फी होती है जिसमें सब्जियां भी डाला करते हैं, वो भी डाला। वो नहीं देते, जैसे दियो मैं आपके पास में गया मैं तो वो नहीं, अच्छा। हमारे ज़्यादा यही चलो।